नमस्कार, झकास मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गाजराची कोशिंबीर. रेसिपी सुरू करण्याआधी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य तुम्ही इथे आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. इथे मी एक मध्यम आकाराचं गाजर धुवून घेतलं आहे स्वच्छ. आता आपण याची साल काढणार आहोत. फ्रेंड्स, एकदम बारीक गाजरं असतील तर किसायला त्रास होतो, त्यामुळे थोडी जाडसर गाजरं घ्या. साल काढून झाल्यावर गाजराचे 3 ते 4 तुकडे करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित किसता येईल. आणि मागचा आणि पुढचा भाग आपण गाजराचा काढून टाकूया. आता आपण गाजर किसून घेऊया. मध्यम आकाराची किसणी वापरायची आहे आणि गाजराच्या मधला भाग आपण घेणार नाही आहे. फक्त जो लाल भाग आहे तोच आपण किसणार आहे. गाजर किसून झालं आहे. आता आपण फोडणी तयार करूया. फोडणीसाठी तेल गरम करून घेऊया. इथे मी फोडणीची लोखंडी कढई वापरली आहे, कारण ती आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालून तडतडू देऊया. मोहरी तडतडली की जिरे घालूया. जिरे तडतडल्यावर त्यात मिरची घालायची आहे. मिरचीला मी एका बाजूनी कट करून घेतलं आहे. मिरचीला 8 ते 10 सेकंद फ्राय केल्यानंतर आपण कढीपत्ता घालून गॅस बंद करून घेऊया. शेवटी यात हिंग घालूया आणि 2 ते 3 सेकंद फ्राय करूया. आता ही फोडणी किसलेल्या गाजरावर ओतायची आहे. फ्रेंड्स, तोंडी लावायसाठी अजून काही रेसिपीज तुम्ही आमच्या साईड डिश रेसिपीज प्लेलिस्टमध्ये नक्की बघा. आता यात आपण साखर घालूया, मीठ घालूया आणि शेवटी दही घालून मिक्स करूया. फ्रेंड्स, जर तुम्ही कोशिंबीर बनवून थोडा वेळ ठेवणार असाल आणि नंतर जेवणात ती वाढणार असाल तर मीठ शेवटी घाला. शेवटी यात चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया. तर झटपट गाजराची कोशिंबीर तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका झकास रेसिपीसोबत. धन्यवाद.